शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्रवीण चिंकापुरे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण तूर पिकामध्ये शेतकऱ्याचं नियोजन आणि शेतकऱ्यानं नियोजन केल्यानंतर त्याला आलेलं यश हे आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तूर लावली, पण ह्या पद्धतीची तूर, ह्या पद्धतीचं फूल, ह्या पद्धतीच्या फांद्या आणि ह्या पद्धतीची वाढ आपल्याला दिसत नाही. पण इथं योग्य नियोजन आणि शेतकऱ्याची मेहनत इथे उदयास आलेली आहे आणि हे पीक आपल्यासमोर आज रिझल्ट म्हणून तयार आहे. तर आज आपल्यासोबत शेतकरी आहे. नमस्कार भाऊ, तुमचं शेतकऱ्यांना आपलं नाव सांगा. माझं नाव ऋषभ गजानन ठाकरे, राहणार रासेगाव, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर सांगा. 9067178962 हा माझा मोबाईल नंबर आहे. तर ऋषभ भाऊ आणि आपले जे शेतकरी आहे या वयामध्ये भरपूर मोठा फरक आहे. ऋषभ भाऊ आज यंग शेतकरी म्हणून आपल्यासमोर आहेत आणि त्यांनी केलेले हे तुरीचं नियोजन आणि हे पीक इथे खूप सुंदर बहरलेलं आहे. मंडळी तुम्ही बघू शकता, इथे बघा फुलाची संख्या भरपूर आहे, शोभा खूप जोरात लांब लचक काढलेला आहे. म्हणजे इथे नक्कीच चांगलं उत्पादन इथे होणार आहेत, यात अजिबात शंका नाही. तर ऋषभ भाऊ, हे सर्व करत असताना तुमची मेहनत आणि तुमचं नियोजन या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. तर हे अंतर किती ठेवलेलं आहे आपण हे 8.5 फूट अंतर ठेवलं आहे. 8.5 फुटामध्ये मग तुम्ही आता यामध्ये काही सोयाबीनचं पीक जे घेतलेलं आहे तर हे कसं डोबी पद्धतीने केलं होतं? डोबी पद्धत नाही, हे पेरू पद्धत आहे. एकरी 20च्या हिशोबाने आपण जे सोयाबीन पेरलेलं आहे. हो, त्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज किती आला मग ह्या 5 तासात? आपल्याला ह्या 5 तासात आला आहे 12 क्विंटल. 12 क्विंटल ॲव्हरेज आला का? आणि फक्त ह्या किती 20 किलो सोयाबीनमध्ये? 25 किलो सोयाबीनमध्ये भाऊला एवढा मोठा ॲव्हरेज आला. आणि त्याच्यामध्ये हे तुमचं मुख्य पीक जे बनलेलं आहे ते हे तूर पीक. तर ह्या तूर पिकामध्ये आता हे एवढं सारं आपल्याला दिसत आहे, पण याचं नियोजन असेलच, तर याला खतं वगैरे खूप द्यावे लागले असेल? नाही, खूप नाही द्यावे लागले. पहिला एक फेर म्हणजे 20 याचा आपला पहिला फेर, आणि दुसरा आपण सोयाबीन निघाल्यानंतर अजून एक फेर देतो आपण तणनाशक वगैरे क्लीन केल्यानंतर. हो, त्याच्यानंतर अजून एक 20 झालं. 2 फेरं खताचे दिले आहे. आणि याचं तणाचं नियोजन मग तुम्ही तणनाशक मारूनच केलं? कोणत्या पद्धतीचे तणनाशक मारलं? आपलं ग्लायसेल किंवा पॅरोकॉट, दोघांपैकी 2पैकी कोण? अच्छा, म्हणजे तुम्ही इथं निंदनचा तुमचा खर्च अजिबात नाही आहे. आणि ही डोबी पद्धत आहे की मग पेरवी पद्धत आहे? हे डोबी पद्धत आहे. डोबी पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे मजूर लावून केलेलं आहे. मजूर. आणि याची विरवणी केली का मग हे त्या शेतकऱ्याने? नाही, जसं आहे तसंच आहे, डोबलं त्याचप्रमाणे ठेवलेलं आहे. म्हणजे याला फक्त लांब लांब थोडं तुम्ही डोबाला लावलेला आहे. आणि बघा शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही हे तुरीचं बूड बघू शकता. म्हणजे आपल्या तुरीचं तर करंगाईसारखंच आता एक झाड आहे, पण ह्या शेतकऱ्याच्या नियोजनानं हे बूड सुंदर बनलेलं आहे. आणि असं बूड असलं म्हणजे हिला नक्कीच माल पेलून धरण्याची ताकद ह्या झाडाला 100% वाढणार आहे. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे पीक असतं तर त्याला फूल खूप येत दिसतंय, पण तेवढं फूल टिकत नाही. फूल सगळं हे आपल्या जमिनीवर गळून पडतं. पण ह्या झाडामध्ये जेव्हा आपण ताकद निर्माण करतो तर हे सगळं फूल टिकून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये नक्कीच आपल्याला दिसते. तर याला फवारणीचं नियोजन कसं काय केलं आपण? फवारणीचं नियोजन आपलं टप्प्याटप्प्यात आहे. म्हणजे अमावस्या पौर्णिमा असं नियोजन असतं. आता पौर्णिमा येणार, आपला कालच फवारा झालेला आहे याच्यावरती. नॉर्मल फवारा राहतो, जसं कोराजन राहिलं आपलं, त्याच्यात एखादं खात, मिश्र खात, आपलं बुरशीनाशक, अशा प्रकारे आपण फवारा नियोजन. आणि आता याला मला वाटते चलपही दिसत आहे, शेंगाई काही प्रमाणात आलेले आहे. तर इथं पुढील फवारणी पुन्हा याला होईलच का? अजून किती फवारणी होईल? पुन्हा एक फवारणी होईल. मागच्या वर्षी काही तुम्ही अशाच पद्धतीची लागवड केली की ही पहिलं वर्ष आहे? नाही, अशाच पद्धतीची आपली लागवड राहते 8.5 फुटात. मागच्या वर्षीचा ॲव्हरेज काय आला तुम्हाला? मागच्या वर्षी 8चा ॲव्हरेज बसलेला आहे मला. तर पण त्याच्यात काय झालं, निसर्ग दृष्टीमुळे कमी आलेला आहे, कारण मागच्या वर्षी तरी 8चा ॲव्हरेजही म्हणजे भरपूर ॲव्हरेज आलेला आहे. तर यावर्षी तुम्हाला काय अपेक्षित आहे इथे ॲव्हरेज? आता असं पाहिलं तर मला काही अनुभव नसल्यामुळे याचं काही ॲव्हरेज सांगू शकत नाही. अच्छा, तरी पण आमचा जो अनुभव आहे, आम्ही जे पीक पाहणी किंवा शिवार फेरीमध्ये पीक बघत असतो, तर मला नक्कीच असं वाटतं की 10 ते 12 क्विंटलचा ॲव्हरेज याला येणार, यात अजिबात शंका नाही. आणि खरंच तुमच्या मेहनतीला जोड नाही, तुम्हाला नक्की यश मिळो यामध्ये. तर ऋषभ भाऊ, तुम्ही खूप छान माहिती आहे आमच्या शेतकऱ्यांनी दिली आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.